एखादी गोष्ट कशी करायची याच्याबद्दल तिची ठाम मतं असतात आणि मग तसं नाही झालं तर ती खूप ॲग्रेसिव्हली रिॲक्ट करते. एकच गोष्ट किती वेळा सांगावी लागते एखाद्या माणसाला. नुसतं हो हो करायचं पण त्याच्यावर ॲक्शन काहीच नाही. त्याच्या फॅमिलीबद्दल थोडंसं जरी कधी बोललं तरीसुद्धा त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला लागतो. माझ्या फॅमिलीतल्या माणसांच्या हिला चुकाच दिसतात फक्त. घरी गेलं रोज संध्याकाळी की तक्रारी सुरू. अचानक काही वेळेला काही कारण नसताना हा ग्रम्पी होऊन जातो. 10-10, 15-15 दिवस धड बोलतच नाही. घरातलं सगळं वातावरण तणावाचं होऊन जातं. मुलं सुद्धा एकदम कावरीबावरी होऊन जातात. आजकाल चिडचिड फार वाढली आहे तिची. काय करावं तेच कळत नाही. कधी कशानं ट्रिगर होईल ते सांगताच येत नाही. आम्ही सगळे असे सतत भीतीच्याच वातावरणामध्ये असतो. यातली काही वाक्य ओळखीची वाटतायत का? मी जेव्हा कपल काउन्सिलिंग करते तेव्हा त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या समस्या खूप कॉमनली समोर येतात. सहजीवनाचं नातं हे खरं तर खूप जवळचं आहे. जोडीदाराचं नातं हे खूप जवळचं आहे आणि त्या नात्यामध्ये खूप मोकळा संवाद असायला हवा. पण काही ठिकाणी हा संवाद दुरावलेला दिसतो तर काही ठिकाणी संवादच नसतो. असं का बरं होत असेल? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट. मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे. सहजीवनाच्या नात्यातला दुखावलेला, दुरावलेला किंवा हरवलेला संवाद हा आपल्या मनावरती आणि या नात्यावरती सुद्धा खूप निगेटिव्ह परिणाम करतो. इतकंच नाही तर त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबातलं वातावरणच बिघडून जातं. आता सहजीवनामधला हा संवाद दुरावण्याची कारणं अनेक असू शकतात, पण त्यातली काही कॉमन कारणं मी आजच्या व्हिडिओतून मांडत आहे. आपल्या सहजीवनामध्ये सकारात्मक संवाद करण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघूया. सहजीवनात 24 तास एकत्र राहायला लागल्यानंतर आपल्याला आपले पार्टनर कसा विचार करतात याचा अंदाज यायला लागतो. आणि आपला अंदाज बरोबर आला की आपल्याला छान वाटतं, हो की नाही? कालांतराने मात्र हा असाच वागणार किंवा ही असाच विचार करणार अशी काही गृहीतकं आपल्या मनामध्ये बनत जातात आणि मग आपण आपल्या रिॲक्शन्स या गृहीतकांच्या आधारावरती देतो. विशेषतः स्वभावातले वीकनेसेस किंवा काही चुकीच्या सवयी याच्याबद्दल आपल्या मनामध्ये पक्की अझम्पशन्स बनत जातात आणि ती अझम्पशन्स इतकी पक्की होतात की आपण त्या अझम्पशन्सच्याच प्रेमात पडतो आणि मग आपलं गृहीतक एखाद्या वेळेस चुकलं तरीसुद्धा ते मान्य करायला आपली तयारी नसते. किचनमध्ये अजिबात न जाणारा एखादा पार्टनर जर 2-3 दिवस सलग सकाळी उठून चहा करत असेल तर आपली रिॲक्शन काय असते? बघूया किती दिवस टिकतोय उत्साह, आठवड्याभरात संपणार आहे हे सगळं, लिहून घ्या माझ्याकडनं. किंवा 2 कप चहा करायचा पण सगळ्या ओटाभर पसारा करून ठेवेल. आता या अझम्पशन्सची काही गरज आहे का? त्यापेक्षा आपल्याला आयत्या मिळालेल्या चहाचा छान आस्वाद घ्या, त्याला मस्तपैकी दाद द्या. त्याच्यानंतर असा चहा रोज मिळायची शक्यता वाढेल, हो की नाही? एकत्र राहताना जसं एकमेकांना गृहीत धरलं जातं तसं काही वेळा एकमेकांवर टीकाही केली जाते. आपल्या पार्टनरचं आरोग्य चांगलं असावं, त्यांची व्यवसायामध्ये प्रगती व्हावी, त्यांचं मनस्वास्थ्य चांगलं असावं असं आपल्याला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्याच्या पाठीमागे निखळ प्रेम आहे. आपल्या जोडीदाराकडून काही चुकत असेल तर त्यांचं भलं व्हावं म्हणून त्यांना वेळीच सावध करणं हे पण जोडीदाराचं काम आहे. पण काही ठिकाणी मात्र एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून सारखी टीका केलेली दिसते. तू गप्प बस, तुला जमणारच नाही, तुला काही कळतंय का? एवढ्या पॉश ठिकाणी येण्याची तुझी लायकी तरी आहे का? घर काय टोचतं का रे? सारखं मित्रांबरोबर बाहेर जायचं असतं. नीट खा ना, कसं वाढून घेतलंय ते. अशी किती यादी करू? मला खात्री आहे की असे काही टोमणे आणि असे काही दोष तुम्ही कधी ऐकलेले हे असतील आणि काही वेळा तर ऐकवलेले पण असतील. पण हाच जर तुमच्या संवादाचा नेहमीचा सूर असेल तर वेळीच सावध व्हा. कारण हे असे टोमणे आणि हे असे दोष हे आपल्या नात्यामध्ये निगेटिव्हिटीचं विष पेरत जातात. काही लोक आपल्या जोडीदारावरती सतत टीका करून स्वतःचं इगो पॅम्परिंग करून घेतात, तर काही लोक मात्र त्यांना काहीही सांगायला गेलं तरी सुद्धा ते मनाला लावून घेतात आणि मग आपल्या वागण्याचं जस्टिफिकेशन देत बसतात किंवा मग आपल्या वागण्याचं खापर दुसऱ्याच्या माथ्यावरती फोडायचा प्रयत्न करतात. तुम्ही असे लोक पाहिलेले आहेत का?
असे लोक नेहमीच बचावात्मक पवित्रा घेतात, म्हणजेच डिफेन्सिव्ह होतात. स्वतःच्या वागण्याची जबाबदारी न घेता ब्लेम गेम करत बसतात. आणि हा ब्लेम जोडीदारापासून देव, नशीब कुणावरतीही असू शकतो. अवघड होतं ना अशा लोकांशी संवाद साधणं. संवादाचा मुद्दा बाजूलाच राहतो आणि मग ह्या व्यक्तींना समजावून सांगणं हेच महत्त्वाचं होऊन बसतं. हळूहळू अशा व्यक्तींशी संवाद साधण्यामधला इतरांचा इंटरेस्ट कमी होत जातो आणि मग ह्या लोकांना दुसऱ्यांना दोष द्यायचं अजूनच एक कारण मिळतं. माझ्या सुसंवादाचे पूल या व्हिडिओमध्ये मी बचावात्मक संवादाची म्हणजेच डिफेन्सिव्ह कम्युनिकेशनची अधिक माहिती दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन जरूर बघा. काही लोक डिफेन्सिव्ह होतात तर काही लोक आपल्या पार्टनरला सायलेंट ट्रीटमेंट देतात. दिवसच्या दिवस, महिनोन-महिने आपल्या पार्टनरबरोबर अबोला धरणारे लोक तुम्हाला माहिती आहेत का? एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर ते रुसून पार्टनरशी बोलणं बंद करून टाकतात. या सायलेन्सचे खूप वाईट परिणाम होतात. एकत्र घेण्याचे निर्णय लांबणीवरती पडतात. घरामधलं सगळं वातावरणच तणावपूर्ण होऊन जातं. मुलं लहान असतील तर त्यांना इन्सिक्युरिटी वाटते आणि मुलं मोठी असतील तर ती जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहायचा प्रयत्न करतात. मागे माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेले गृहस्थ मला विचारत होते की सारखे वादावादी करण्यापेक्षा ही सायलेंट ट्रीटमेंट बरी नाही का? घरात शांतता राहते. पण ज्यांनी आपल्या पार्टनरची सायलेंट ट्रीटमेंट अनुभवलेली आहे त्यांनी मला सांगा, ही शांतता खरंच शांत असते का? खरं तर ही शांतता नाही तर घरातल्या सगळ्यांचंच मनस्वास्थ्य बिघडवणारं वादळ म्हणावं लागेल. एकीकडं ही अशी सायलेंट ट्रीटमेंट दिसते आणि दुसरीकडं मात्र आपल्या जोडीदाराबरोबर सतत वाद घातला जातो. बरं, या वादाला फार काही महत्त्वाची कारणं असतात अशातला भाग नाही आहे. काही वेळेला अगदी क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होतात. बेडवर टाकलेला ओला टॉवेल, टेबलावर राहिलेला चहाचा कप, भाजीत जास्त झालेलं मीठ किंवा सकाळच्या गडबडीत बोलायचं राहून गेलेलं गुड मॉर्निंग, इतक्या छोट्या कारणावरून वाद सुरू होतात आणि मग एकमेकांना धमक्या देत, शिव्या देत हे वाद पार आता घटस्फोटच घेऊन टाकू आपण, किंवा मी मरून जाऊ का मग शांतता मिळेल का तुला, इथपर्यंत येऊन पोहोचतात. आपण वाद कशावरून सुरू केला, तो आपण कुठे घेऊन आलो याचं भान दोघांनाही राहत नाही. ह्या वादांमध्ये व्हर्बल ॲग्रेशन तर असतंच, पण काही वेळेला एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, एकमेकांना शारीरिक इजा करणं हे पण दिसून येतं. असे जर सारखे वाद होत असतील तर त्या घरातलं वातावरण किती बिघडून जाईल, इथे सहजीवन कसं फुलेल. अशा वादावादीच्या वातावरणात मुलांची तर खूप कुचंबणा होते आणि ह्या अशा इन्सिक्युअर वातावरणाचे परिणाम मुलं त्यांच्या आयुष्यभर कॅरी करत राहतात. सततच्या वादावादीचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे इगो. दोघांपैकी एक किंवा अगदी दोन्हीही पार्टनर अजिबात कॉम्प्रोमाइज करायला तयार नसतात. मागे कधीतरी केलेल्या ॲडजस्टमेंटबद्दल सातत्याने बोलून दाखवतात आणि ह्या ॲडजस्टमेंटच्या बदल्यात जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा करतात. दोघांपैकी एक जोडीदार जर सतत माझं रुटीन, माझा कम्फर्ट, माझ्या सवयी याच्याबद्दल मी, माझं, मला असा जप करत असेल तर दुसऱ्या पार्टनरच्या मनामध्ये सतत घुसमट येते, चीड निर्माण होते आणि नात्यामध्ये दुरावा येतो. अशा वेळेला जोडीदाराबरोबर संवाद कसा साधावासा वाटेल? सहजीवनामध्ये संवाद न होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे इनडिसायझिव्हनेस. काही वेळेला वादावादी टाळण्यासाठी काही लोक खूप गुळमुळीत बोलत राहतात. धड निर्णय घेत नाहीत, होला हो म्हणत नाहीत, नाहीला नाही म्हणत नाहीत आणि मग त्यांचे पार्टनर कसे आहेत, त्यांच्या पार्टनरचा स्वभाव कसा आहे याच्यावरून त्यांच्या संसाराची दिशा ठरते. अर्थात हा नरोवा कुंजरोवा ॲटिट्यूड जो आहे तो प्रत्येकच वेळेला इनडिसायझिव्हनेसमुळे येतो अशातला भाग नाही आहे. तर काही वेळेला काही पार्टनर्स आपल्या पार्टनरला अतिशय इन्फिरियर मानतात आणि त्यामुळे सुद्धा असा मख्खपणाचा आव आणतात. पण दोन्ही केसेसमध्ये अशा पार्टनरशी संवाद कसा साधायचा हा प्रश्न पडतोच. सहजीवनाच्या नात्यामध्ये सुसंवाद का होत नाही याची महत्त्वाची कारणं आपण बघितली. मला माहिती आहे की या व्हिडिओमध्ये मांडलेले मुद्दे बघताना बऱ्याच जणांच्या मनामध्ये आपले जोडीदार यापैकी कुठल्या मुद्द्यामध्ये बसतात असे विचार आले असतील, हो की नाही? मानवी स्वभावच आहे हा. पण खरं तर हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की या मुद्द्यांपैकी कुठले मुद्दे माझ्या स्वभावाला, माझ्या वागण्याला लागू पडतात. कारण बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. पण स्वतःच्या स्वभावामध्ये, स्वतःच्या वागण्यामध्ये बदल करणं तितकंसं सोपं नाही आहे. ह्या व्हिडिओमध्ये जे मुद्दे मांडलेत त्यामध्ये प्रत्येक मुद्द्याच्या पाठीमागे काही मानसिकता असू शकते, काही वेगवेगळी बॅकग्राऊंड असू शकते.
एखादी इनडिसायझिव्ह व्यक्ती असेल तर ती कदाचित खूप इनसिक्युअर वातावरणात वाढलेली असू शकते. ॲग्रेसिव्हली वागणारी एखाद्या व्यक्तीला अँगर इश्यूज असू शकतात, ॲडिक्शन्स असू शकतात. एखादी जर डिफेन्सिव्ह व्यक्ती असेल तर ती कदाचित खूप काळ टीकेची शिकार झालेली असू शकते. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकता आणि बॅकग्राऊंड्स ह्याच्यावरून आपला स्वभाव बनतो आणि आपल्या रिॲक्शन देण्याची पद्धत बनते. पण आपली बॅकग्राऊंड काहीही असो, आपली मेंटल कंडिशन काहीही असली तरीसुद्धा स्वतःमध्ये बदल करणं शक्य आहे. माझी जी कपल काउन्सिलिंगची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मी कपलबरोबर जॉईंट सेशन्स घेतेच, पण त्याच्याचबरोबर त्या दोघांबरोबर इंडिव्हिज्युअल सेशन्स पण घेते. त्याचा परिणाम खूप चांगला होतो. आपलं स्वतःचं हीलिंग सुरू झाल्यानंतर सुखी सहजीवनासाठी लोकांची बांधिलकी वाढते, त्या दृष्टीने ते जास्त प्रयत्न करायला लागतात असा माझा अनुभव आहे. या व्हिडिओमधून मांडलेले सहजीवनाच्या नात्यामधल्या संवादात येणारे अडथळे तुम्हालाही जाणवतात का? मग हीच ती वेळ बदलाची प्रक्रिया सुरू करण्याची. आणि त्याच्यासाठी मदत करायला हितचिंतक आहेत, जीवाभावाचे मित्र आहेत आणि आवश्यकता असेल तिथे तज्ज्ञ मंडळीही आहेत. त्यामुळे ह्या व्हिडिओचा आपल्या सुखी सहजीवनासाठी जरूर उपयोग करून घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.